एकटे पण घालवायला यो परशुराम आहे। मी इथं तुमच्यासाठी जीवाचा आटापिटा चालवलाय आणि तुम्ही तिच्यासाठी जिबल्या चाटताय। मी मुख्यमंत्र्यांच्या दारात जाऊन बसणार आहे। एक उग्रवादी दूसरे उग्रवादी को नहीं मारेगा तो फिर वो मरा कैसे? मी गडचिरोलीला चाललोय। गडचिरोलीला? काय गे तुझं पुढे काही झालं का? का वाटाण्याच्या अक्षताच पदरात पडलेत? काही कळत नाही हो, कारण बाकी जगासाठी जरी मी धूळ असले ना तरी वामन दादा ते उद्धार करायला निघालेत माझा। आज रात्री बोलणार आहेत म्हणले माझ्याशी। ह्यांना स्वतःची दुखणी सांभाळता येत नाही, ते तुला चिखलातून बाहेर काढणार। आता ते नक्की काय करणार आहे ते तुम्हीच जाऊन विचारा ना त्यांना। पण एक सांगते अहिल्याताई, माणूस एकदम भल्या मनाचा आहे बघा, एकदम साधा आहे। म्हणून तर भीती वाटते माझा उद्धार करता करता तुम्हाला सोडून तेच माझ्या गळ्यात माळ नाही ना घालणार। एक गाव भवाने उकिरड्यावर जाऊन शेण खायची सवय तुझी आहे। माझ्या नवऱ्याचं नाव नाही घ्यायचं। अहिल्याताई गंमत केली तुमची, एवढा काय चिडताय? गंमत ही असली गंमत परत केलीस ना तर इकडचं थोबाड तिकडे करून ठेवी। गंमत म्हणे। जाऊ द्या, उगाच नका डोक्यात राग घालून घ्या। त्यापेक्षा माझे एक काम करता का? जरा आतल्या गोटातली खबर काढा की, म्हणजे माझ्याबद्दल नक्की काय करायचं ठरवलंय या सगळ्यांनी ते बघा, विचारता येतंय का? बघते। हे बघतोयस काय माझ्याकडे? जास्त बघितलंस ना तर तुझ्या जेवणात जेवढा मसाला घातला नाही ना तुझ्या डोळ्यात घाले ना मी। अच्छा, म्हणजे जेवणात मसाला घातलाय तर नशीब समज तुझं, तुझ्या जेवणात विष नाही घातलंय अजून। मग घाल, तुझ्या हातचं जेवण्यापेक्षा विष खाईन मी। ए जास्त बोलायचं नाही हा, चुपचाप खायचं। खा। शोभत नाही। नरसिंहराव किल्लेदारांना मृत्यूच्या गप्पा शोभत नाहीत। त्यापेक्षा जेवून घ्या आणि जगा, कारण सरकारने काहीच हालचाल केली नाही तर आम्ही मारणारच आहोत तुम्हाला। मला कळत नाही आपणच का नाही मारून टाकत ह्याला? अरे 24 तास झाले तरी ह्याला सोडवण्यासाठी कोणीच प्रयत्न केला नाहीये। साहेब बघितलं का काय म्हणतेय ती? सरकारला काळजीच नाही हो तुमची। मग मारून टाका की, नाहीतरी मी सगळ्यांनाच डोई जड झालोय। मग कशाला वेळ वाया घालवताय? शिवाप्पाला सोडलं ना तर कोणाचाच वेळ वाया जाणार नाही। पण मला नाही वाटत माझी कोणाला काळजी आहे किंवा किंमत आहे। तुला असं ना तसं मारणारच आहोत बे आम्ही। तुला पोचण्याची काही हाऊस नाही आमची। मग आत्ताच मारून टाका ना, हे जेवण तरी कशाला वाया घालवताय? चला, डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार आहे तरी मस्ती काय जात नाही याची। मराठी माणूस आहे, मेलो तरी माज नाही जायचा। आम्ही सुद्धा मराठीच आहोत बे। तुम्ही कोण आहात मला नका सांगू, तुम्हा सगळ्यांची जात एकच आहे, जनावरांची। शिवाप्पाची काळजी नसती ना तर इथंच ठोकला असता तुला। जरा कुर्मी कमी कर, नाही तर फुकटचा मरशील। आणि खाऊन घेते, नाही खाल्लंस ना तर बळजबरीनं कोंबू तोंडात। जेव।
काय रे? अरे किती उशीर. अरे दमलेले का दिसताय एवढे? काय झालं काय? नाही असं काही नाही. असं काय नाही काय? नक्की काहीतरी झालंय. चेहरेच सांगतायत ना तुमचे. आत्या मुख्यमंत्री साहेबांना भेटलो आम्ही. बराच वेळ बोलले ते आमच्याशी. बरंच काही करण्याची आश्वासनं सुद्धा दिली आहेत त्यांनी. काही करतो म्हणाले का नुसतीच आश्वासनं दिली आहेत? म्हणाले ना, म्हटलं ना, खूप वेळ बोलले. आता यांच्या सुटकेसाठी प्रयत्न होतील, नक्की होतील. त्यांच्या प्रयत्नांना यश देऊ देते परमेश्वर. आणि माझा नरसिंह लवकरात लवकर मला माझ्या नजरेसमोर दिसू दे. मी जाऊन पडते थोडा वेळ. उद्या परत भेटायला बोलवलंय त्यांनी. वामन, ही अशी का गेली? काय झालंय नक्की? सांगितलं ना तिने. माझ्याशी खोटं बोलू नकोस. तुम्ही सांगताय तसं जर झालं असतं ना तर अशी नाही उड्या मारत आली असती ती. काय झालंय नक्की? मुख्यमंत्री आम्हाला भेटले सुद्धा नाहीत. दिवसभर एका खोलीत आम्ही त्यांची वाट पाहत थांबलो होतो. संध्याकाळी निरोप आला, भेटणार नाहीत, उद्या या. जानकी, तू मुख्यमंत्र्यांना भेटायला गेली होतीस ना? काय झालं ग? काय म्हणाले ते? काही नाही, भेटले ते मला. बराच वेळ बोलले. आता काही काळजीचं कारण नाही. काय झालंय? तू एवढी थकल्यासारखी का वाटतेस? नाही ग, ते त्यांना भेटायला गेलो ना तर आधी थांबावं लागलं थोडा वेळ. मग भेटले ते, बोलले, चर्चा केली ना बरीच, तर जमायला झालं थोडं. मी चहा पाठवायला सांगू का तुझ्यासाठी? बरं नाही वाटेल. नाही नाही, नको. तू जा, आराम कर. मी पण थोडा वेळ पडते आता. ठीक आहे, तू आराम कर. आपण उद्या बोलूया सविस्तर. मला माफ करा. तुमच्यासाठी काही नाही करू शकत.
आत्या, अगं किती वाजले? ए आत्या, आता जाऊन झोप बघू चल. कशी येईल रे झोप मला? माझ्या नरसिंहाला डोळ्यांनी पाहिल्याशिवाय तू झोप, तू जेव, तू औषध घे असं मला कुणीही सांगायचं नाही. अगं आत्या काय आहे हा? दादाला शोधायचे सगळे प्रयत्न चालू आहेत ना. थांबवलंय का कोणी काही? पण हे असं मी जेवणार नाही, मी खाणार नाही, मी झोपणार नाही असं करून काळजी करत बसण्यात काय अर्थ आहे मला सांग तू. वामन, नरसिंहाला हे लोक घेऊन गेले, त्याला 36 तास होत आले रे. काय करत असेल तो? आणि त्याला मारत बिरत तर नसतील ना रे हे लोक? आता गप्प बस ग तू. असला काहीही विचार अजिबात करू सुद्धा नकोस. दादाला काहीही होणार नाही, ते दादाला काहीही करू शकणार नाही. कारण उद्या दादाला जर काही झालं तर ते त्यांच्या मागण्या कशा पूर्ण करून घेतील? ते दादाला काहीही करणार नाहीत. अरे पण मग हे इकडचे बाकीचे लोक का नाही काही करत आहेत? उद्या मी येऊ का तुमच्या बरोबर? मीच बोलते मुख्यमंत्र्यांशी. कसं माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतायत तेच पाहते. तू आता शांत होशील? हा, शांत हो बघू. काय आहे? काम आहे काही? नाही, ते वामन दादा म्हणले होते आपण ते रात्री बोलणार होते माझ्याशी म्हणून. आता काय नाही, सकाळी बघू. जातो. अहो पण तेच म्हणाले. थांब. मी म्हणालो होतो तिला तिच्याशी बोलीन म्हणून. अरे पण आत्ताच बोलायचं काही नडलंय का? आत्या, कधी ना कधीतरी हे प्रकरण निपटावं लागणारच आहे ना. ती तरी किती दिवस सहन करेल? मी बोलू तिच्याशी. शेवटी तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे. साहेब, कोण हवे आपल्याला? मला काली साहेबांनी पाठवलं होतं. जा तुम्ही. मी कालीशिवाय कोणालाही भेटणार नाही. काली साहेब म्हणाले ते हॉटेलवर जाऊन आले. सांगितलं ना जा म्हणून. आता तरी बोलणार ना आमच्याशी? आता मला कळलं की तुम्ही पोलिसांच्या तावडीत कधी का सापडत नाही. आता अंदाज आला असेल आमच्या ताकदीचा. ते नरसिंह किल्लेदारांना पकडलं ना तेव्हाच अंदाज आला. जर काही दगा फटका केला माझ्या आधी तू मरशील बे. अहो एवढं आम्ही हसून स्वागत केलं तरी आमच्यावर संशय आहे का?
हसून स्वागत करणारेच नंतर पाठीत खंजीर खुपसतात. नाही, असं इतिहास म्हणतो म्हणून म्हणलं. आता तर मला खात्रीच पटली की पोलिसांच्या तावडीत तुम्ही कधीच सापडणार. काळजी करू नका, दगाफटका होणार नाही. दगाफटका करायचा आहे. वामन दादा, मला वाटत होतं तुम्ही तरी समजून घ्यालो मला. असं काय करताय? सुगंधा, आत्ता मी जे काही तुझ्याशी बोललो त्याचा नीट काळजीपूर्वक विचार करशील तर तुलाही समजेल. जे बोललो ते तुझ्या भल्यासाठीच बोललो. अहो, माझं पोर पाडायला सांगताय मला. त्याच्यात काय भलंय माझं वामन दादा? सुगंधा, आम्ही जो काही निर्णय घेतोय तो तुझ्या फायद्यासाठीच आहे. आणि एक लक्षात घे, मुळात आत्ता मुलाला जन्म द्यावा हे तुझं वयच नाहीये. तुझ्याबद्दल काही विशिष्ट विचार आम्ही करून ठेवले आहेत. सगळं जर नीट झालं, व्यवस्थित झालं तर एखादा चांगला मुलगा बघून तुझं लग्नही करून देऊ. माझं मन नाही मानत याला. अगं पण मग मनाला तयार करावं लागेल तुला. हे बघ सुगंधा, मलाही समजतं हे मला बोलायला किती सोपं असलं तरी तितकं सोपं नाहीये. वामन, बास आता. सुगंधा, आम्ही जे काय करतोय त्यात काहीही चूक नाहीये. अहो पण तुम्ही जे काय करायला सांगता ते बरोबर कसं आहे ते सांगाल का मला? तुझ्या मनात काहीही शंका असेल तर ती काढून टाक. मी सांगतो तुला, मी स्वतः तुझं कन्यादान करीन. वामन दादा, अहो एकच प्रश्न विचारते तुम्हाला आता. माझ्या पोराचं काय काही झालं तरी मी आई होणार आहे ना त्याची. हात जोडते तुमच्या समोर, असं नका करू. तुला काय वाटतं आम्ही दुष्ट क्रूर माणसं आहोत? पण जे चाललंय ते तुझ्या फायद्यासाठीच चाललं आहे. वामन, बास आता. लवकरात लवकर डॉक्टरची अपॉइंटमेंट घे.